राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक 22च्या वतीनं आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडक्या बहिणींचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यात महिला भगिनींच्या समस्या, दैनंदिन आयुष्यातील अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा मनापासून ऐकून घेण्यात आल्या। या सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी येत्या काळात सातत्यानं आणि ठोसपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आशीर्वाद आणि या सर्व उमेदवारांच्या पुढे मागे राहू द्या। जेव्हा प्रत्यक्षात प्रचाराला उतरू तेव्हा अनेक मुद्दे आपल्या समोर घेऊन येऊ आणि आपण ज्या समस्या मांडलेल्या आहेत ते नक्कीच माझ्या कार्यालयाने सुद्धा त्याची वैयक्तिक नोंद घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये या प्रभागाला माझ्या मतदारसंघातले जे काही महानगरपालिकेचे प्रभाग आहेत, प्रभाग 19 असतील, प्रभाग 22 असतील, प्रभाग 27 असेल, या सर्व 31 काही भाग माझ्याकडे आहेत। या सर्व नागरिकांना प्रश्नांपासून मुक्त कसं करता येईल ते येत्या 5 वर्षांमध्ये मी माझ्या आमदारकीच्या राज्य शासनाच्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल। त्याच्यामुळे ह्या 2025च्या 26च्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगल्या लोकांना निवडून द्यायचं आहे। काम करणाऱ्या माणसांना, चारित्र्य संपन्न लोकांना, जे धार्मिक लोक आहेत त्यांना। माझ्या इथे अनेक माझ्या मुस्लिम भगिनी पण मला दिसत आहेत, त्यांचा कब्रस्तानचा वीजगावचा प्रश्न आपण सोडवला। कब्रस्तानला आजपर्यंत रुपयाचा निधी नाशिक महानगरपालिकेने दिला नव्हता आणि राज्य शासनाकडूनही आमदार खासदारांनी दिलेला नव्हता। तुमचा कब्रस्तानचा प्रश्न सुसज्ज असं कब्रस्तान आता परत 70 लाख रुपये मी आता मागेच 3 डिसेंबरला मंजूर करून आणलेले आहे। मागे 50 लाख रुपये दिले, आता परत 70 लाख रुपये। चांगलं असं ईदगाह, शेवटी मंदिर असो, आपण परमेश्वर पुढे प्रार्थना करतो, मस्जिद असो किंवा कब्रस्तान असो, तिथे परमेश्वरासाठी आपण आपल्या सुखासाठी, आपल्या समाजाच्या आनंदासाठी, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असतो। प्रत्येक धार्मिक स्थळ हे चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून काम भविष्यामध्ये आमच्याकडून सर्वांकडून होईल। एकदा उमेदवारांनी हात जोडून सर्वांसमोर उभं राहायचं आहे। माझ्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, खरं तर काल दिवसभरामध्ये तुम्हाला फोन आला असेल आणि आपण एका फोनवर इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही सर्व पॅनलच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। सरोजताईंनी या प्रभागामध्ये जे काही काम केलं आमच्या सांगण्यावरून, अनेक भागातील रस्ते असतील, लाईटचे प्रश्न असेल, ड्रेनेज असेल, खरं तर या प्रभागामध्ये ताईंनी कमीत कमी 100 कोटी प्लस निधी या प्रभागात मंजूर करून आणला। काही कामं झाली, काही कामं चालू होती आणि जे काही कामं बाकी आहे ते बी अजून 4 वर्ष बाकी। आणि 1 महिन्याने आम्ही तर महापालिकेत आलो आपल्या आशीर्वादाने, तर हा प्रभाग आपला सुजलाम सुफलाम। खरं तर महिलांचे 2-3च प्रश्न आहे, मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे पाणी आणि दुसरं आरोग्य, गटर, वॉटर मीटर, हे 2-3 प्रश्न सोडले तर महिलांच्या काही दुसऱ्या अडचणी नाही। आणि मेन म्हणजे सुरक्षितता। माझ्या बहिणी, माता भगिनी जर सुरक्षित असल्या तरच या प्रभागाचं काहीतरी भवितव्य समजलं जाईल। आणि तो वाचला तर नाही, पण ताईने एकच शब्द दिला डॉक्टरांना, त्याला 5 लाख नाही 10 लाख लागू द्या, त्याला उभं करा, पण तो वाचला नाही दुर्दैवाने। अशा आपल्या ताई आहात, जसा शिष्याला गुरु असतो तसे हे त्यांचे शिष्य आहात आणि त्या गुरु आहात। पण या गुरूंनी जसं या शिष्यांना सांगितलं आहे तसं या गुरूंना आपण पण काही हक्काने सांगावा। त्यासाठी आपण सगळ्यांनी मनोभावाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार म्हणून श्री गणेश खर्जुल, सौ संध्याताई पवार, सौ
सौ संजीवनीताई हांडोरे, सौ छायाताई पोरजे, सौ प्रियंकाताई शिंदे, सौ सुनीताताई लांडगे आदी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सनिकाळी नाशिक रोड.